सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. म्हणतात ना, त्यांचं बोलावणं आलंय तर जायला लागणारच. तसंच आम्ही सगळेजण पोचलो गाणगापूरला. आता गाणगापूर या मंदिराचे या क्षेत्राचा आपण इतिहास बघूया. गाणगापूर येथील दत्तात्रयाचा इतिहास भगवान दत्तात्रयांच्या दुसरा अवतार श्री नरसिंह सरस्वती यांच्याशी जोडलेला आहे, ज्यांनी त्यांचे शेवटचे वर्ष तिथे घालवले असे मानले जाते. स्थानिक आख्यायिकेनुसार त्यांनी त्यांचा अनुयायांचा वचन दिले होते की ते तेथे कायमचे राहतील आणि त्यांचे निवासस्थान आता गाणगापूर हे त्यांच्या भक्तांसाठी एक प्रमुख तीर्थस्थळ आहे. हे मंदिर भीमा आणि अमृजा नद्यांच्या संगमावर असलेले आहे. येथे येणारे भाविक निर्गुण पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच अष्टतीर्थ महिमा, माधुकरी, संगमेश्वर मंदिर आणि विश्रांती कट्टा यांच्यासारख्या गोष्टींसाठीही प्रसिद्ध आहे. तसेच तेथील आरतीला अत्यंत विशेष धार्मिक महत्व आहे, कारण भाविकांची अशी श्रद्धा आहे की आरतीच्या वेळी भगवान दत्तात्रेय श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या रूपात अदृश्यपणे मंदिरात उपस्थित असतात. तसेच विशेषतः मध्यान्ह आरतीच्या वेळी ज्या लोकांना भूतबाधा, करणी किंवा अज्ञात शक्तींचा त्रास असतो, त्यांच्या शरीरात अनियंत्रित हालचाली होतात असे मानले जाते. आरतीच्या प्रभावाने त्या नकारात्मक शक्ती दूर होतात आणि लोकांना मुक्ती मिळते. आरतीमध्ये सहभागी झाल्याने भक्तांना मानसिक आणि आत्मिक शांती मिळते आणि ते देवाच्या दिव्य स्वरूपात लीन होतात. गाणगापूर हे दत्त संप्रदायातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक मानले जाते आणि येथील आरतीचा अनुभव घेणे भक्तांसाठी एक अनमोल अनुभूती असते. आता हे होता दत्तात्रय मंदिराचा इतिहास. दत्तात्रय मंदिराच्या इतिहासानंतर आपण दत्तात्रयांच्या 3 मुखांचा इतिहास जाणून घेऊया. दत्तात्रयांच्या 3 मुखाबद्दल. हे तिन्ही मुखे उत्पत्ती, सृष्टी निर्माण करणारा ब्रह्मा, स्थिती, पालन करणारा विष्णू आणि लय करणारा महेश या 3 अवस्थांचे प्रतिनिधित्व करतात. दत्तात्रय नाव कसे आले, आता ह्याचा इतिहास जाणून घेऊया. दत्तात्रय नाव हे संस्कृत दत्तवरून आले आहे, ज्याचा अर्थ भेटवस्तू किंवा देणारा. अथर म्हणजे महान आणि इया म्हणजे संग्रह असा होय. असा हा दत्तात्रय नावाचा अर्थ असे. ज्यांना ह्या नावाचा अर्थ कळाला त्यांना देव पावला असं म्हटलं जातं. असंच काही थोड्या दिवसांपूर्वी माझा आणि माझ्या कुटुंबासोबत झालं. खरं तर आम्ही जेव्हा गेलेलो तेव्हा मी आणि माझी आईच गेलेलो, पण मम्मीच्या कुटुंबासोबत आम्ही पहिल्यांदा गाणगापूरला गेलेलो आणि तब्बल आम्ही 2 दिवस गाणगापूरला राहण्याचा प्लॅन केला. सोलापूर फिरून झाल्यानंतर रात्री गाणगापूरसाठी निघालो. जसे गाणगापूरच्या प्रवेशद्वारावरती पाय ठेवला, मन तृप्ती झाली. जी मनाला शांतता भेटली, ती शांतता शब्दांमध्ये मी सांगू नाही शकत. आणि संध्याकाळची आरती, जी माझी इच्छा होती की नाही मला काही झालं तरी चालेल पण मला आरती बघायची आहे, ती आरती आज मी गाणगापूरला खरं तर दुसऱ्यांदा आली आहे, पण आरती मी पहिल्यांदा एवढ्या जवळून बघितली आहे, पालखी एवढं जवळून बघितली आहे की अक्षरशः माझ्या डोळ्यातून पाणी आलेलं. आणि ते तुम्ही पण बघा, ही माझी मनापासून इच्छा आहे, कारण आरती आणि देवाचा आशीर्वाद सगळ्यांना भेटलाच पाहिजे, हे मनुष्याचा नियम आहे. तर तुम्ही सुद्धा ही आरती बघा आणि ही पालखी बघा, कारण दत्तात्रयांची पालखी बघणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. आणि खरं तर एवढं जवळून बघणं अजिबातच नसतं. हा, पण आरती बघितल्यावरती, पालखी बघितल्यावरती मला एक गोष्ट जाणवली की पालखीच्या टायमिंगला जेव्हा एक आधी प्रथा होती, माहिती नाही की पालखी जेव्हा बाहेर निघते तेव्हा काही माणसं ना इथे कोपऱ्यात आहे ना अशी झोपलेली असतात हात वरती करून आणि त्यांच्यावरून पालखी जाते. आता बहुतेक ती बंद केलेली आहे. मागच्या 2 वर्षापासून का 3 वर्षापासून ती प्रथा बंद झाली आहे का ते मला माहिती नाही, पण ती प्रथा बंद झाली. नाही तर माझी इच्छा होती की जर मागच्या टायमिंगला मला ते करायला भेटलं नाही, पण ह्या टायमिंगला जर भेटलं तर ते मी नक्की करेल अशी माझी इच्छा होती, पण ते झालं नाही. पण ॲटलिस्ट मला पालखी आणि आरती एवढ्या जवळून बघायला भेटलं, त्याचा मला खूप आनंद झाला. आणि तेव्हा मला पडलं की जर तुमच्या नशिबात असेल
आणि त्याची इच्छा असेल की तुम्ही ही गोष्ट करावी तर ती होतेच होते. आणि अशी गोष्ट पण मी बोलेल की जेव्हा मागच्या टायमिंगला आम्ही आलेलो गाणगापूरला, तेव्हा आम्ही तेव्हा एक दिवस राहिलेलो, असं नाही राहिलेलो. पण मागच्या टायमिंगवरून मला आठवलं की एक गोष्ट माझ्यासोबत झालेली आणि ती अजूनही माझ्या डोक्यात आहे. जेव्हा मी गाणगापूरला उतरलेली प्रवेशद्वाराच्या इथून, एक तिथपासून जेव्हा मी गाणगापूर सोडेपर्यंत मी कुठेही जाऊन दे, मग ते मंदिरात जाऊन दे किंवा मी चाय प्यायला बाहेर जाऊन दे किंवा कोणत्याही दुकानात जाऊन दे, काहीही करून दे, माझ्या पाठीना नेहमी एक माणूस असायचा, नेहमी. आणि मी असायचं की आणि त्यावेळेस असं झालेलं की मी कोणताही प्रश्न विचारते ना, त्या प्रश्नाचं उत्तर मला तो माणूसच द्यायचा. आणि माझं असं झालं की हे काका नेहमी माझ्या पाठी कसे काय आहेत? कारण दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी चाय प्यायला हॉटेलच्या बाहेर गेली, तेव्हा पण ते काका तिथे होते. आणि मी अशी म्हणून हे प्रत्येक टायमिंगला माझ्यासोबत का आहे, माझ्या पाठीशी का आहे, मला हे नाही समजत होतं. आणि मी मम्मीला विचारलं तर मम्मी बोलली, हा माणूस आल्यापासून तुझ्या पाठी? मी बोलली, हा मला नाही माहिती का, पण आहेत. आणि मी जो काही प्रश्न विचारते त्याचं उत्तर हे मला देतात, ते दुसरं कोणी देत नाहीये. आणि ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला ते दिसतील, गुलाबी कलरचं सोळं घातलं आणि ते झेंडा घेऊन पुढे चालतात. ते तुम्ही नक्की बघा त्यांना, इथेच कुठेतरी असतील. आणि मी त्यांना पहिल्यांदा ओळखू नाही शकली, पण त्यांनी मला बघितलं ओळखलं. तेव्हा मला कळलं की अच्छा हे ते काका आहेत. तर मला आनंद झाला की एवढ्या वर्षानंतर मी त्यांना परत भेटली. आणि अशा काही गोष्टी तुम्ही या मंदिरात गेल्यावरती होतात, म्हणजे होतातच. तर त्या सगळ्या गोष्टींवरती पण थोडं लक्ष असून द्या. आणि चांगल्या गोष्टी असं नाही बोला वाईट, पण होतात. तर ते माझ्यासोबत 2-2.5 वर्षापूर्वी झालेलं, जेव्हा मी गाणगापूरला गेलेली. आणि तो क्षण मला नेहमी प्रत्येक वर्षी आठवतो, किंवा काही मला आठवलं तर मला ते आठवतं की ते काका माझ्या पाठीशी होते तेव्हा, आणि मी जिथे जाईल तेव्हा तिकडे मला ते भेटायचे. आणि तेव्हापासून माझ्या आयुष्यात दत्तात्रय काय आहे किंवा त्यांचं काय महत्व आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या आयुष्यात आल्या. नाही तर आधी मला दत्तात्रय हे माहिती नव्हतं. आमच्या घरात जरी समर्थांचा आणि दत्तात्रयांचा फोटो असला तरी दत्तात्रय काय आहे हे मला अजिबात माहिती नव्हतं. पण तेव्हापासून काय आहे आणि काय नाही हे मला माहिती पडलं. आणि हे मंदिराच्या बाहेर लोकांनी खूप चांगल्या पद्धतीत रांगोळी वगैरे काढलेली. ह्या काकी पण रांगोळी काढत होत्या. जे मंदिराच्या बाहेर दुकानं लावलेली असतात ना, केळ्यांची, फुलांची वगैरे, त्या सगळ्यांची, प्रत्येक संध्याकाळी बायका रांगोळी काढतात आरतीच्या टायमिंगला. आणि हा आरतीचा टायमिंग आता झाला आहे 8चा. आणि मेक शुअर करा तुम्ही पुढच्याच दरवाजाने जाल, कारण भेटली पाहिजे. आणि जरा लवकर जावा, म्हणजे तुम्हाला सगळ्यात आधी पुढे बसायला भेटेल. आणि संध्याकाळच्या टायमिंगला हा जो दृश्य होता ना, तो खूप मस्त वाटत होता बघायला. आणि तेव्हा मला कळलं की दत्तात्रय म्हणजे कोण, काय आहे. आणि खूप सारे तिथे गेल्यावरती एक वेगळीच एनर्जी तुम्हाला जाणवते की काय आहे आणि काय नाही. हा आजचा व्हिडिओ मी दत्त जयंती असल्यामुळे टाकलाय. ह्याचे माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत जे मी येणाऱ्या काही दिवसांमध्ये नक्कीच टाकेल, तर तुम्ही आवर्जून बघा. मंदिराशिवाय आम्ही कुठे कुठे फिरलो, त्यांचे महत्व काय, या सगळ्या गोष्टींचा मी व्हिडिओ बनवून नक्की नक्की लवकर टाकेल, याचा मी प्रयत्न करेलच. तर तुम्ही ते व्हिडिओ बघा अशी माझी इच्छा असेल. आणि पॉसिबल झालंच तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, लाईक करा, शेअर करा. आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा व्हिडिओ ह्या व्हिडिओमध्ये असलेली माहिती जी काय मी दिली, जेवढी मला माहिती आहे, ती तुम्हाला कशी वाटली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अजून काय इम्प्रूव्हमेंट करू शकते हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला दत्त मंदिराबद्दल, गाणगापूरबद्दल अजून तुम्हाला जर काय माहिती असेल जी मी या व्हिडिओमध्ये कव्हर नाही केलंय, ते देखील सांगा. मला ते पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये ऍड करायला नक्की आवडेल. कारण सगळ्यांनाच सगळं माहिती असणं गरजेचं नाहीये, पण ज्ञान जेवढं वाटेल तेवढं चांगलं. आणि संध्याकाळी आम्ही अन्नछत्रात जाऊन प्रसाद ग्रहण केला, जे की मला खूप आवडलं. कारण मी कुठेही गेले आणि जर मला माहितीये की अन्नछत्र आहे